तर जाधव एकंदरीत आपण काल प्रचाराचा शुभारंभ झाला. अशा पद्धतीने बहुसंख्य मतदार होते, कार्यकर्ते उपस्थित होते. काय भावना आहेत? काय सांगाल आपण? नमस्कार. मी सचिन जाधव, कुरुल जिल्हा परिषद गटामध्ये भाजपकडून कमळ या चिन्हावरती जिल्हा परिषद चा अधिकृत उमेदवार आहे. आणि कालच वडोळ या ठिकाणी नागनाथ महाराजांच्या साक्षीनं नारळ फोडून प्रचाराचा शुभारंभ झाला. मोठ्या प्रमाणावर तालुक्यातून कार्यकर्ते, नेते उपस्थित होते आणि सर्वांमध्ये एक उत्साह ओसंडून वाहणारा होता. आणि मला कालच्या सगळ्या सभेवरून असं जाणवते की भाजपचा विजय हा मला निश्चित वाटतोय. एकंदरीत तुम्ही तुमच्या गटामध्ये फिरत असताना काय प्रमुख समस्या जाणवतात का तुम्हाला? प्रामुख्यानं जी समस्या दिसणारी आहे ती रस्त्यांची आहे. आणि 2020 म्हणजे कोरोनापासून भागामध्ये कुठलंच काम प्रकर्षानं झालेलं दिसत नाही आहे. तर माझा सध्याचा जो फोकस आहे, तो कुरुल गटामधील जे रोड नेटवर्क आहे, इंटरनल गावचं म्हणा किंवा वस्त्या, वाड्या किंवा पाणंद रस्ते ह्यांचं एक नेटवर्क तयार करून माझं एक व्हिजन असं आहे की पालकमंत्री साहेबांना ते दाखवून मी कुरुल जिल्हा परिषद गट हा एक आयडियल एक मॉडेल, महाराष्ट्राला मॉडेल म्हणून एक मी बनवायचा माझा प्रयत्न असेल. आणि येणाऱ्या 1 वर्षामध्ये मी एक 365 दिवसाचा एक स्ट्रॅटेजी प्रोग्राम बनवत आहे की त्या 365 दिवसामध्ये मला प्रायोरिटी कुठल्या-कुठल्या कामांना द्यायची आहे आणि त्यासाठी लागणारा निधी किती आहे आणि ते मी पालकमंत्री साहेबांशी बोलून ते मी निश्चित करून घेणार आहे. एकंदरीत सर्व मतदारसंघातल्या समस्या तुमचं विजन हे असणार आहे. प्रामुख्याने जे लाईट पाणी असतं. हं. त्याचबरोबर या ठिकाणी जे सध्या वातावरण आहे भाजपने आता महानगरपालिका निवडणूक लागल्या. त्या पद्धतीने या ठिकाणी चित्र बदलेल काय वाटतं? नाही, मागच्या 2014 पासून दिल्लीमध्ये मोदी सरकार आहे आणि मोदी साहेब हे एक व्हिजनरी नेता आहेत. ही इज अ ग्लोबल लीडर. तर त्यांनी आपल्या भारताला एका उंचीवर नेऊन ठेवलेलं आहे. आज आर्थिक प्रगती भारत देशाची बघता आपण जगातली 3री महासत्ता होण्याच्या मार्गावर आहोत. तर येणारा काळ हा सुवर्णमय असणार आहे आणि जे काही जनता आहे आपल्या देशातली, जनतेनं मोदी गव्हर्नमेंटला, भाजप सरकारला विकासासाठी स्वीकारलेलं आहे आणि त्याचं प्रत्यंतर आपल्याला पाठीमागे झालेल्या महापालिकेच्या निवडणुका असतील किंवा नगरपालिकांच्या निवडणुका असतील, प्रत्येक ठिकाणी भाजपनं भरघोस मतदान मिळवून सत्तेमध्ये ते आलेले आहेत. मतदारांनी ठरवलंय की विकासासाठी भाजपशिवाय पर्याय नाही. एकंदरीत सर्व मतदारांना काय आव्हान करावं? नाही, मतदारांना हेच आवाहन करेन, की मी जिल्हा परिषदसाठी आता उभा आहे आणि आपल्या कुरुल जिल्हा परिषदचा सर्वांगीण विकास, त्यामध्ये रस्ते आले, वीज आली, पाणी आलं, स्वच्छ पिण्याचं पाणी आलं, शेतीचं पाणी आलं आणि आरोग्य आहे. परत जिल्हा परिषदच्या शाळा आहेत. जिल्हा परिषदच्या शाळामध्ये आपल्याला आयडियल शाळा करू शकतो आपण. कारण ग्रामीण भागामध्ये जिल्हा परिषद शाळा हे एक बॅकबोन आहे. कारण प्रत्येक शेतकरी किंवा कामगार हा आपल्या मुलाला सोलापूरच्या किंवा पंढरपूरच्या इंग्लिश मीडियमला घालू शकत नाही मुलाला. त्यामुळे जिल्हा परिषदच्या शाळांचं सक्षमीकरण करणे, त्यामध्ये काही सेमी इंग्लिश वगैरे पॅटर्न आणता येतो का त्याच्यावरती काम करणे आणि बेसिक आरोग्य सुविधावरती आणखीन काम करणे आणि पाणंद रस्ते जे पावसाळ्यामध्ये लहान-लहान मुलांना शाळेला जायच्या अडचणी होतात, दवाखान्याला जायच्या अडचणी होतात, दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांना दुधाचे ने-आण करण्यासाठी अडचण होते, ऊसाची ने-आण करण्यासाठी अडचणी होतात. तर हे बेसिक गोष्टीवरती मी येणाऱ्या 5 वर्षामध्ये काम करणार आहे. मतदारांना काय? मतदारांना मी हेच आवाहन करतो, की तुम्ही जास्तीत जास्त भाजपाला मतदान करा, कमळाला मतदान करा. मला सचिन जाधव हा तुमचा उमेदवार आहे. जो मी एक जी काही इंडस्ट्री मी आता उभा केलेल्या पाठीमागच्या 15 वर्षामध्ये जकरा शुगरच्या माध्यमातून, तर त्याच पद्धतीने मी मतदारसंघही उभा करेन आणि महाराष्ट्रामध्ये नावाजलेला जिल्हा परिषद गट म्हणून तयार करण्याची माझी एक इच्छाशक्ती आहे. उद्योजक आणि राजकारणाचं समीकरण. मी 2010-11 मध्ये उद्योगामध्ये पाऊल ठेवलं आणि तेव्हापासून जकराय शुगरच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर काम केलं.
गडकरी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली, मोदी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली जे काही बाय प्रोडक्ट्स शुगर इंडस्ट्रीमध्ये त्यांनी सांगितले किंवा सेंट्रल गव्हर्नमेंटच्या ज्या काही स्कीम आल्या, त्यामध्ये कोजनरेशन असेल किंवा इथेनॉल प्रोडक्शन असेल किंवा CNG प्रोडक्शन असेल आणि पोटॅश फर्टिलायझर. तर जेवढं काय गव्हर्नमेंटला अपेक्षित होतं इंडस्ट्रीकडून किंवा इंडस्ट्रीला पण जे काही गरजेचं होतं टेक्निकली, की ऊस उत्पादक शेतकऱ्यांना जास्तीत जास्त ऊसाचा दर देण्यासाठी आपल्याला बाय प्रॉडक्टवरती फोकस करणं आवश्यक आहे. कारण साखर खाणारी ही 140 कोटी जनता आहे आणि त्या जनतेची काळजी करणं हे सेंट्रल गव्हर्नमेंटचंही काम आहे. आणि त्यासाठी आपल्याला साखरेवर न अवलंबून राहता बाय प्रॉडक्ट्समधनं जास्तीत जास्त पैसे मिळवून संस्थेनं ते शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवले पाहिजेत. हा उद्देश मी डोळ्यापुढे ठेवून इंडस्ट्रीवरती काम केले. त्यानंतर परत मी फार्मास्युटिकल इंडस्ट्रीमध्ये ॲक्टिव्ह फार्मा इन्ग्रेडियंट्समध्येही काम आपलं चालू झालेलं आहे. मागच्या 3 वर्षापासून त्या इंडस्ट्रीत काम करतोय मी. तुम्ही म्हणजे या माध्यमातून एकंदरीत बेरोजगार लोकांना देखील या ठिकाणी रोजगार उपलब्ध करून दिला असं साधारण 2,000 ते 2,500 कर्मचारी माझ्याकडे काम करतात. आपल्या सगळ्या शुगर इंडस्ट्री असेल, फार्मा इंडस्ट्री असेल, बँक असेल, जकरा प्रतिष्ठान असेल आणि येणाऱ्या काळामध्ये आपण एक मोठं संजय गोडावतच्या धर्तीवरचं एक मोठं इंग्लिश मीडियम, सेमी इंग्लिश, CBSE, IGCSE, IB या पॅटर्नचं एक मोठं स्कूल माझ्या कल्पनेमध्ये आहे. त्यासाठी मी इसगावमध्ये जागा पण मोठी घेऊन ठेवलेली आहे. तर येणाऱ्या 2 वर्षामध्ये तेही काम मी पूर्णत्वास नेणार आहे. तर आपल्या भागाचा विकास करणे हा माझ्यासमोरचं एक व्हिजन आहे. कारण एक इंडस्ट्रियलिस्ट होण्याच्या नात्यानं मला जे काही जागतिक घडामोडी कळतात किंवा ज्या काही देश पातळीवरच्या घडामोडी कळतात, तर त्या लेव्हलला आपला भाग जावा, आपला तालुका जावा, मोहोळ तालुका जावा, सोलापूर जिल्हा जावा, अशी माझी इच्छा आहे. विरोधक सुद्धा एकेकाळचे तुमचे चांगले होते. आता फाईट कशी होणार आहे? मुळामध्ये माझा स्वभाव असा आहे, की मी हा राजकारणी नाही आहे. मी प्रॉपर राजकारणी नाही आहे. मी जे आता जिल्हा परिषदला उभा आहे, हे फक्त आणि फक्त समाजकारण करण्यासाठी, लोकांचा विकास करण्यासाठी उभा आहे. समोरचे जे विरोधक आहेत, ते प्रॉपर राजकारणी आहेत. त्यांना वेगवेगळ्या पद्धतीनं सोशल मीडियामधून किंवा नॅरेटिव्ह सेट करून किंवा निगेटिव्हिटीनं सेट करून त्याने इलेक्शन करण्याचा त्यांचा अजेंडा असतात. माझा अजेंडा तसा नाही. मी पॉझिटिव्ह ॲटिट्यूडचा माणूस आहे. सातत्यानं छोट्या शेतकऱ्यापासून ते वेगवेगळ्या कर्मचारी असतील माझे सगळ्यांचं मी सतत त्यांचा कसा विकास होईल, त्यांच्या कुटुंबाचा कसा विकास होईल, त्यांच्या मुलाबाळांचं कसं चांगलं होईल, अशा पद्धतीचं काम मी करत आलेलो आहे. मी भाजपच्या विचारसरणीचा माणूस आहे पहिल्यापासून. फक्त राजकीय भूमिका मी आत्ताच घेतलेली आहे. यापूर्वी मी राजकीय भूमिका माझ्या कशा काही फारशा मी ओपन घेतल्या नव्हत्या. परंतु तालुक्यामधलं एक इतकं मोठं उद्योग चालवत असताना आपल्या शेतकऱ्यांची, कामगारांची जी मानसिकता असते, की आपल्याही माणसानं आपण भाग घेतला पाहिजे. आपण समाजातले घटक आहोत आणि एका लेव्हलला आपण एक काम करत असताना मला राजकारणामधून बाहेर थांबणं आता शक्य नाही किंवा नव्हतं. त्यामुळे मला आता हे ॲक्टिव्ह पॉलिटिक्स करायचं ठरवलंय मी. त्या भागातील मतदारांच्या काय अपेक्षा? मतदारांच्या अपेक्षा ह्याच आहेत मी जे सांगितले त्या आणि कदाचित मतदारांच्या अपेक्षा अशा आहेत, की त्यांचे जे काही छोटे-छोटे कोणाचा ट्रान्सफॉर्मर जळलेला असतो, कोणाला ॲडिशनल ट्रान्सफॉर्मर हवा आहे, कोणाला रस्ता हवा आहे, कोणाला अ, शाळा जी जिल्हा परिषद शाळा रंगवून हवी आहे. खूप छोट्या अपेक्षा आहेत. परंतु माझं व्हिजन त्याच्या खूप पलीकडचं आहे. म्हणजे मतदारांना अपेक्षा नसतील किंवा त्यांच्या सुद्धा कधी त्यांनी स्वप्नात बघितलं नसेल असा मतदारसंघ मी तयार करणार आहे. मतदारांच्या अपेक्षा तर मी पूर्ण 100% करेन. परंतु त्यांना एक व्हिजन देणं आणि त्यांच्याही जगण्याला मी एक वेगळा दिशा किंवा मार्गदर्शक ठरायची माझी भूमिका आहे.